एक महत्त्वाची बातमी पुण्यात आहे। प्रशांत येळवंडे यांच्याकडून जेसीबी जप्त करण्यापासून ते स्वतःकडे ताबा घेण्यापर्यंत हगवणे मायलेकानं कट रचल्याचं आता पोलीस तपासातनं निष्पन्न झालंय। थकीत कर्ज असलेला जेसीबी आम्ही येळवंडे यांच्याकडून जप्त केला नाही असा खुलासा इंडसइंड बँकेनं केलेला आहे। आता जप्त केलेला जेसीबी त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवला। त्या ठिकाणी रणजित आणि भूषण खांडेभराड यांनीही हगवणे यांची पोलखोल केली। येळवंडेकडून जप्त करण्यात आलेला जेसीबी आमच्या गोडाऊनपर्यंत पोहोचलाच नाही अशी माहिती त्यांनी पोलीस चौकशीमध्ये दिली। त्यामुळे येळवंडेकडून जेसीबी जप्त करणारे भामटे हे हगवणेची माणसं होती आणि हा त्याच कटाचा भाग होता या शंकेवर आता जवळपास शिक्कामोर्तब झालाय। तर या जेसीबी प्रकरणामध्ये हगवणे पितापुत्रावर आणखी एक गुन्ह्याची नोंद झालेली आहे। येळवंडेकडून हा जेसीबी धमकीच्या माध्यमातून घेण्यात आलेला होता। सूरज कसबे आपल्या सोबत आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया। सूरज, या संपूर्ण चौकशी दरम्यान जेसीबीच्या संदर्भातली आणि हा नेमका कट कसा रचण्यात आलेला होता त्याची काय माहिती समोर आली आहे? ऋतुजा, प्रशांत येळवंडे यांनी शशांक हगवणे यांच्याकडून 24 लाख रुपयाला हा जेसीबी खरेदी करण्याचा व्यवहार केला होता। 11,70,000 आतापर्यंत भरलेत आणि त्याचीच फसवणूक झाल्याचे त्यांच्या निदर्शनात आल्यानंतर त्यांनी 2022 साली अगोदर म्हाळुंगे पोलिसांत या संदर्भात गुन्हा दाखल केला। त्यानंतर वैष्णवी हगवण्याचे प्रकरण पुन्हा समोर आलं असताना त्यांनी नव्याने या संदर्भात म्हाळुंगे पोलिसांत फिर्याद दिली होती। त्यानंतर ज्यांच्या नावावरती हा जेसीबी आहे ते लता हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांच्या विरोधात म्हाळुंगे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार प्रशांत येळवंडे यांच्याकडे जेसीबी असताना इंडसइंड बँकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ताब्यातून हा जेसीबी घेऊन गेले असल्याचे सांगण्यात आलं होतं। नंतर काही दिवसांत शशांक येळवंडे यांनी हा जेसीबी बँकेच्या एका गोडाऊन मधून घेऊन गेले असल्याचं संपूर्ण हे चित्र भासवण्यात आलं होतं। मात्र या संपूर्ण प्रकरणाची ज्यावेळेस म्हाळुंगे पोलिसांनी चौकशी केली, आता काल आपण पाहिलं तर इंडसइंड बँकेच्या लीगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी म्हाळुंगे पोलिसांनी बोलवलं होतं आणि त्यामध्ये ही माहिती समोर आली की ज्या लोकांनी हा येळवंडे यांच्या ताब्यातून जेसीबी घेऊन गेला होता ते इंडसइंड बँकेचे कर्मचारी नव्हते। तर मग हे कर्मचारी कोण होता हा प्रश्न नव्याने या प्रकरणामध्ये उपस्थित झालाय। तर हगवणे यांनी सांगितलं ते जेसीबी एका गोडाऊन मधून आम्ही ताब्यात घेतलं। ते गोडाऊन पण एका खांडेभराड नावाच्या व्यक्तीच होतं, पण हे गोडाऊन सुद्धा बँकेचं नसल्याचं आता निदर्शनात आलं। त्यामुळे हे जेसीबी येळवंडे यांच्या ताब्यातून घेऊन जाणारे व्यक्ती कोण होते, हगवण्यांनीच या लोकांना जेसीबी त्यांच्या ताब्यातून घेऊन जाण्यास सांगितलं होतं। हा संपूर्ण कट रचल्याचं एकूणच आता या काल झालेल्या लीगल डिपार्टमेंटच्या चौकशीतून समोर आला। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा आता ज्या व्यक्तींना येळवंडे यांच्या ताब्यातून जेसीबी घेऊन गेला त्यांचा शोध आता म्हाळुंगे MIDC पोलीस घेत आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।